क्वार्टर फायनलची मॅच नमो चषक 2025 मधली सेकंड क्वार्टर फायनल 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन आपलं लक्ष मी वेधतो. ही मॅच 3 ओव्हरची असेल. काल देखील आपण क्वार्टर फायनल ही 3 ओव्हरची खेळवली. आपण जे पहिल्या दिवशी जे नियम वापरले तेच नियम आपण प्रत्येक दिवशी वापरणार आहेत. त्याच्यामुळे सोमजा 11 मेचकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये नागेवाडी या दोन टीम दरम्यान क्वार्टर फायनलची मॅच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो फलंदाज धनेश आणि वरती कोण आहे माहिती का? भगवान आणि धनेश स्ट्राईकला भगवान आहेत. लेफ्टी बॅट्समन आणि नॉन स्ट्राईक वरती प्रकाश. हे दोन फलंदाज सलामीसाठी. गोलंदाज सोमनाथ. पहिला बॉल कटर जज करू शकले नाहीयेत आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता, पहिली विकेट आली आहे. नागेवाडी टीमचे फलंदाज बाद भगवान. पहिला आदरा नागेवाडी टीमला. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि त्याच्यानंतर आता पुनश्च एकदा लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रामचंद्र आता तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. एक लेफ्टी बॅटर बाद झाल्यानंतर दुसरा लेफ्टी बॅटर आला. राऊंड विकेटनं 20 टन फटका दमदार आहे. बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. रामचंद्र आला आणि रामचंद्रने ठोकलाय हा भव्य षटकार आणि सोमनाथचं स्वागत केलंय. ते षटकारानं अद्यापर्यंत सोमनाथच्या विरोधामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता, परंतु आता रामचंद्रच्या बॅटमधून हा मोठा स्ट्रोक आला आणि त्यानं दाखवलं की इथून आज संघर्ष आम्ही या मैदानावरती करणार आहोत. पहिल्या बॉलवरती विकेट आली म्हणून काय झालं, पहिल्या बॉलवरती भगवान बाद झाला म्हणून काय झालं, अजूनही माझं येणं मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि मी जसा मैदानावरती येईल तसे मोठे स्ट्रोक तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 वरती. इंडिव्हिज्युअल 6 आणि अगदी टीमची धावसंख्या देखील 6 पाहायला मिळते. 1/6 ही धावसंख्या पाहायला मिळते नागेवाडी टीमची. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सोमनाथच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलं. यावेळी चांगला बॉल थोडासा बाहेर टाकला. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहायला गेलं तर पायाची मुवमेंटच झाली नाही. जाग्यावरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला छेडछाड करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मेन पंच वैभवजी रसाल सर, स्क्वेअर लेग पंच संदीपजी शिनारे सर, आपण त्या दोन्ही पंचांना या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहताय. फार चांगली पंचांची भूमिका त्यांच्यामधनं पाहायला मिळते. पुनश्च एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉल हा तुमच्या समोर येणारच नाही. प्रत्येक बॉल तुमच्या अगदी स्लॉटमध्ये पडणारच नाही. तुम्हाला त्या बॉलला अगदी कन्वर्ट करावं लागेल. तुम्हाला तिथपर्यंत पोचावं लागेल. त्याच नंतर ते बॉल कन्वर्ट होतील. यावेळी आणखीन एक चांगला बॉल. यावेळी लेफ्टी बॅट्समनच्या विरोधामध्ये हा लेग कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघाला. दोन्ही कट करतोय सोमनाथ. आपण पाहताय एक षटकार आला म्हणून काय झालं, मी खचणार नाही, मी थांबणार नाही, मी इथून समोरच्या फलंदाजाला थांबवेल ही क्षमता त्याच्याकडे आणि तशीच गोलंदाजी चालू आहे. ऑन साईडला टायमिंग प्रॉपर आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक धाव आली आहे आणि एक धाबेनं धाव फलकात जाऊन पोहोचेल ते 7 वरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धावा आल्या 7, विकेट आली आहे 1. बॅटिंग करते नागेशवाडी. फिल्डिंगसाठी आपण पाहतोय सोमजा 11 मेचकरवाडी. 3 ओव्हरची मॅच आहे. या सूचनेकडे लक्ष द्या. क्वार्टर फायनलची मॅच ही 3 षटकांची आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील आपण 3च ओव्हरची मॅच खेळवली होती. त्यासाठी मात्र ही मॅच देखील 3च ओव्हरची असेल आणि तदनंतर मात्र सेमीफायनलची मॅच आपल्या समोर येईल. यातील विनिंग टीम आणि त्यांच्या समोर खेळेल ती श्री 11 चांदई.
कोणता संघ श्री 11 चांदईच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. आता बॉलिंगसाठी आलाय सिद्धांत. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय मागच्या मॅचमध्ये थोडासा मार खावा लागला होता, त्याला खराब कामगिरी केली होती, परंतु आता पुनश्च एकदा कॅप्टननं त्याच्यावरच विश्वास दर्शवला आणि त्याला आता इथून मात्र इन्व्हाइट केलाय ते सेकंड बॉलिंगसाठी. सिद्धांतच्या समोर लेफ्टी बॅट्समन ज्याने एक षटकार ठोकला रामचंद्र. प्रकाश अजूनही 9 सेकंडवरती आहे, त्याला अद्यापही स्ट्राईक मिळालेली नाही आहे. तो स्ट्राईकसाठी आता इथून मात्र प्रयत्न करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला आता इथून पाहायला मिळतील. प्लॅनिंग कशी असणार आहे दोन्ही टीमची, प्लॅनिंगनुसार क्रिकेट खेळलं जाईल का, गोलंदाजाची मेरिट ओळखणं फार गरजेचं आहे, त्याच्या मेरिटनुसार फटकेबाजी करणं देखील गरजेचं राहील. समोर टाकला होता, ओव्हरपिच होता, परंतु पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. प्रत्येक गोलंदाज सोमजाई मिचकरवाडी टीमचा जर पाहायला गेलं ना तर कटरचा वापर करतोय आणि त्याच्यामध्ये गती जर पाहायला गेले तर अगदी कमी आहे. एखादा चेंडू अगदी वेगानं पुढे टाकला जातो, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर पूर्णपणे कमी गतीनं इथून बॉलिंग केली जाते. यावेळी फ्लिक केलाय परंतु फटका मिस टायमिंग आहे. एसटी रक्षक आलेत, पकडले कॅच आणि इथून मात्र दुसरी विकेट येते ती नागेवाडी टीमची. दुसरा आदरा मिळाला तो बॅटिंग करणाऱ्या नागेवाडी टीमला. फलंदाज इथून बाद होतोय तो रामचंद्र. आता बॅटिंगसाठी आलाय मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय धनीश चौथ्या क्रमांकावरती आपण त्याला पाहू शकता बॅटिंग करत असताना. 9 सेकंडवरती प्रकाश, गोलंदाज सिद्धांत, पहिला डॉट बॉल त्यानंतर विकेट. आता राईटी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय धनीश. पुनश्च एकदा भाग कमी गतीने टाकलाय, अगदी ब्लॉक हॉल मध्ये आपल्याला हा बॉल पाहायला मिळतोय. इथून देखील 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी 9 वरती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग राहिलाय स्वतःच्या फॉलो थ्रू. व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त कॅच, अगदी आपला फॉलो थ्रो मधून दाबत सुटला आणि तिथून मात्र ड्राईव्ह लगावत असताना काय जबरदस्त कॅच घेतला. एफर्ट्स पहा, आपल्यावरती दिलेला जो विश्वास आहे तो विश्वास ऑन स्क्रीन केटीसी लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले आपण पाहू शकता. फटका इथे ऑफर झाला, बॉल अगदी उंच हवेमध्ये उडाला होता, अगदी आपल्या ट्रान्सवरून लगेच धावत निघाला आणि तिथून मात्र बॉलवरती झडप टाकली आणि मात्र ड्राईव्ह लगावत असताना झेल इथे कॅरी केला. व्हाट अ कॅच. सिद्धांत जबरदस्त एफर्ट्स लगावत असताना. टीम चांगलं का करते त्याचं एक कारणच आहे, कारण की टीमचे प्रत्येक जर फिल्डर पाहायला गेलं ना तर एफर्ट्स देताना पाहायला मिळतात. मग ते गोलंदाज असो या फलंदाज असो या क्षेत्ररक्षक असो, त्यांचे एफर्ट्स त्यांची मेहनत आणि ते मेहनतीनं खऱ्या अर्थानं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आणखीन एक चांगला बॉल आणि षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. ते म्हणजे सॉरी विकेट आली आहे. बॅक टू बॅक विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि षटक देखील या ठिकाणी समाप्त झालंय. 9 वरती इथून जर पाहायला गेलं तर 4 विकेट्स आल्यात. 9 धावसंख्येवरती 4 विकेट्स आल्यात. त्या म्हणजे नागेवाडी टीमच्या. क्वार्टर फायनलची मॅच आहे, इथून जिंकलात तर किमान एक ट्रॉफीचा हकदार तुम्ही जरूर आहात. नमो चषक 2025 पर्व दुसऱ्याच्या या चमचमत्या आकर्षित करणाऱ्या आकर्षक ट्रॉफीज, त्या एक ट्रॉफीवरती तुमचं नाव जरूर कोरलं जाईल आणि त्यासाठी तुम्हाला आता संघर्ष करायचा आहे. 2 ओव्हरमध्ये तर फक्त 90 धावा आल्यात, अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
आता प्रकाश आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. सेकंड एंड वरती तो आपल्याला पाहायला मिळेल. 9 धाब्यांवरती 2 ओव्हर इथून समाप्त झाल्यात. विकेट आल्यात त्या 4 नागेवाडी टीमच्या, सोमजाई मेचकरवाडी टीमच्या अगेन्स्ट. आता कैलास आलाय गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँड गोलंदाज अगदी ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना समोर टाकला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न कैलासनं आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यासाठी की कैलासचा प्रत्येक बॉलचा टप्पा हा वेगळा आहे आणि त्याच्या गोलंदाजीतलं मिश्रण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी चांगला स्ट्रोक हॅमर केलाय बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रकाशच्या बॅटमधून आला हा षटकार. जबरदस्त स्ट्रोक बॅटर बाय प्रकाश. चांगला स्ट्रोक इथे मात्र आपल्याला प्रकाशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या साह्यानं 16. या षटकाराची गरज आहे. हे फटके येणं गरजेचं आहे नागेवाडी टीमसाठी. हे फटके जर आले तर मात्र एक चांगली टोटल, आणि चांगली टोटल झाली तर मात्र अगदी शेवटपर्यंत फाईट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 15. 18 बॉलची मॅच आहे, म्हणजे 3 षटकांची मॅच. 3 षटकांच्या मॅचमध्ये टार्गेट सेट करत असताना आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल निर्धाव आला, दुसऱ्या बॉलवरतीच आक्रमण झालंय कैलासच्या विरोधामध्ये. थोडेसे आता प्रश्न विचारले गेलेत कैलासला देखील. आतापर्यंत कैलास देखील इकॉनॉमिकल राहिला होता. त्याच्या विरोधामध्ये कोणतेही मोठे स्ट्रोक येत नव्हते, परंतु त्याच्यावरती देखील प्रति हल्ले चढवले जातात नागेवाडी टीमच्या. या प्रकाशच्या माध्यमातून श्री 11 चांदई टीम देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल मिस टायमिंग आहे. फिल्डर 3-3 त्या ठिकाणी आलेत, परंतु एकालाही बॉल मिळाला नाहीये. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट. प्रकाश तिसऱ्या धाबेसाठी पलटणारच नाही, कारण की त्यांनी 7 बॉल प्रतीक्षा केली आहे स्ट्राईकसाठी. तो नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला. त्याच्यानंतर स्ट्राईकवरती जसा आला त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, आणि त्यानंतर आलेली दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचले 17. 2.3 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावसंख्या आल्यात त्या 17. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे कैलासच्या या ओव्हरमधील. लोवर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत, एक कंप्लीट झाली आहे दुसरीसाठी. प्रकाश पलटलाय, त्याला स्ट्राईक हवी आहे आणि त्याला इथून स्ट्राईक मिळाली आहे, परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि इथून मात्र उमेशला परतावं लागतंय. विकेट सॅक्रिफाईस झाली. 1 धाव आली. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. आता मात्र उर्वरित जर इथून पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका अपेक्षा असेल नागेवाडी टीमला. जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल, ज्या टोटलला आपण फाईट करू शकतो, हेच आता म्हणत असेल नागेवाडी टीम देखील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. चंद्रकांत आपण पाहताय, जे 7व्या क्रमांकावरती आलेत. इथे देखील स्ट्रोक तर चांगला केला. ताकद आहे या फटक्यामध्ये. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. प्रकाशच्या बॅटमधून सिक्सर. यावेळी देखील शॉर्ट बॉल होता, परंतु पुढे निघाले होते. शफल जास्त झाले. शॉर्ट बॉल होता, हुक करू शकले असते, परंतु शफल जास्ती झाले. आणि इथून आपण पाहताय 24 धावसंख्येवरती पहिली इनिंग समाप्त झाली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 24. टार्गेट आहे ते मात्र 25 या धावसंख्येचा. 18 बॉल आणि सोमजाई मेचकरवाडी टीमला बनवायच्या आहेत त्या 25 धावा. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा नागेवाडी टीम.
थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच नक्कीच दिनेश दादा एक नंबर. आयोजन देखील एक नंबर. माणूस अगदी दिलदार मानाचा, दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे दिनेश दादा रसाळ. मान्यवर या ठिकाणी येतात. मान्यवरांची गाडी या ठिकाणी आपण पाहत आहे या स्पर्धेच्या ठिकाणी आली आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. 18 बॉल 25 धावसंख्येचे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट केलं गेलं नागेवाडी टीमकडनं. आणि आता त्या टार्गेटला बचाव करण्यासाठी पहिलं षटक घेऊन आलाय राजू. गोलंदाजी माकवती. समोर आपण पाहत आहे संजू नौसा केंडवरती आलाय कैलास. ही सलामीचे दोन फलंदाज. फिल्डिंग रिसेक्शन पाहत आहे. शॉट स्क्वेअर लेग, मिड ऑफ, मिड ऑन. पहिला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हातातनं रन्स चोरण्याचा प्रयत्न. दोन धाबा इथून अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करणाऱ्या सोमजाई मेचकरवाडी टीमच्या. सन्माननीय कैलासजी महाराज साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या ठिकाणी. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. इथे स्ट्रोक चांगला केला. मिडॉनला क्लिअर केला. लॉंग ऑफ मध्ये प्लेअर नाहीये. सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. इथे इथे मात्र फंबल झालं. फेकी स्ट्रायकिंग एंड वरती अचूक झाली असती तर मात्र चान्स बनला असता. या बिले ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत इथून देखील एकच धाव पाहायला मिळते. चांगला बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाज राजूच्या माध्यमातून. चांगलं षटक राहिलं राजूचं. 1 ओव्हरमध्ये त्यानं धाबा खर्च केल्या त्या 8. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धाबा खर्च केल्या. 25 धावसंख्येचा बचाव करत असताना 18 बॉलमध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 17. हो वाडा स्ट्रोक. बॉल सरळ चाललाय. एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. एक्सलंट स्ट्रोक बाय कैलास.
4 धावा आल्या, 12 धावा धाव फलकावरती. एक्सलंट बॅटिंग कैलाशी पाहायला मिळते. आणखीन एक चौकार. प्रत्येक बॉल वरती प्रहार चढवले जातोय. मेरिट नुसार क्रिकेट खेळतोय. ज्या ठिकाणी बॉल येतोय त्याच ठिकाणी त्याच्यावरती प्रहार चढवतोय आणि प्रत्येक बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडेच पाठवण्याचा प्रयत्न करतोय. 2 बॉल वरती आले 2 चौकार. या 2 चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र 16 वरती. बनवायचे आहेत 25, म्हणजे अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील ते 10. सतरा धावा धाव फलकावरती. 5 बॉल मध्ये 10 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय कैलास. 5 मध्ये 5 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय संजू. बनवायचे त्या 25 धावा. इथे मात्र खराब चेंडू. पंच सांगतात इट्स नो बॉल. खराब चेंडू इथून पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. आता इथून संधीच दिली आहे फलंदाजाला. गोलंदाजानं 18 धावा धाव फलकावरती आहेत. हो, चांगला स्ट्रोक, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग झाली आहे. तोपर्यंत 2 धावा तर मिळतीलच. दोन बिमर आलेत आणि गोलंदाज आता इथून बाद होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 4 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 1 बॉल आता डिलेबट करण्यासाठी नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. चांगला बॉल शपळवून खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर या ठिकाणी समाप्त झाली आहे. 6 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. चला चांदई संघ, श्री 11 चांदई संघ आपण रेडी राहायचं आणि आपला कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवा. ही मॅच समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस होईल आणि मॅचला लगेच सुरुवात होईल. नमो चषक 2025 ची पहिली सेमीफायनल यातील विनिंग टीम आणि श्री 11 चांदई या 2 टीम दरम्यान. 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहताय. इथून जिंकलात तर 1 ट्रॉफीचा हकदार जरूर आहात. त्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 बॉलमध्ये 4 धावसंख्येची गरज आणि गोलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी मागच्याच मॅचमध्ये 2 या धावसंख्येचं षटक टाकलं होतं. 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. त्याला देखील एक मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. तोच उमेश आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे निर्णायक 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. हलक्या हाताने स्केअर केला. तिथे फिल्डर आहेत शॉर्ट कव्हर मध्ये. तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळते. आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज. कैलास फार जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी समजदारीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना ज्या पद्धतीनं बॉल येतात त्याच पद्धतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. स्वतःला खऱ्या अर्थानं सिद्ध करतोय. परंतु इथे उमेशचा हा बॉल अगदी यस्टनच्या बाजूने निघून गेला. किंचित एस्ट्या वाचल्यात. इतका जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि तिथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय.
आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते म्हणजे 4 धावा बनवायचे, त्या 3 प्रत्येक बॉलवरती डोकेदेखील वाढती आहे आता सोमजाई 11 मेचकर वाडीची देखील. इथे अकुट टप्प्याचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, पंच अगदी इंटरेस्टेड नाही आहेत, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच इथून सांगतायत इट्स अच्छा रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांकडून आणि आता चेक केलं जाईल हा बॉल, हा डिसिजन वेज साईट आहे की नाही बाउन्सरसाठी. सर्व गोष्टी चेक केल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. व्हाईट बॉल. देखील आपण पाहताय चांगला स्ट्रोक, फिल्डरना चुकी केली आहे, तोपर्यंत 2 तर कंप्लीट झालात आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे ती सोमजा 11 मेचकरवाडी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे नमो चषक 2025 पर्व दुसऱ्याच्या. आणि हार्ड लक टीम नागेची वाडी, संघर्ष चांगला होता आज, खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ राहिला नागेच्या वाडीचा देखील. क्वार्टर फायनल मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. चला सेमीफायनलचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. सोमजा 11 मेचकरवाडी टीमचा संघनायक आणि श्री 11 चांदई टीमचा संघनायक टॉससाठी लगेच आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धांत, ज्यानं 1 षटक हाताळलं, 3 धावा देत 2 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या, तो सिद्धांत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सिद्धांत आपण देखील आपला कॅप्टन